नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या पॉईंटला अभ्यासत आहोत. आणि या मराठवाड्याचा भूगोल या अंतर्गत सेकंड चॅप्टरमध्ये आपल्याला मराठवाड्यातील कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर इन मराठवाडा या पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सर्वसाधारणपणे आपण बघतो की आपला जो मराठवाडा आहे तर हा मराठवाडा एरिया जो आहे पूर्णतः हा आपण बघतो की मराठवाडा एरिया जो आहे पूर्णपणे मान्सून हवामान या मान्सून हवामानावर अवलंबून आहे. आणि मान्सून हवामानाद्वारे जेवढे काही पर्जन्य या ठिकाणी पडते त्या आधारावरती या ठिकाणी शेती केली जाते. आणि मराठवाड्यातील पूर्ण प्रदेश हा आपण जर बघितलं तर हा मराठवाड्यातील हा महाराष्ट्र गोदावरी नदीच्या खोऱ्यातला आहे. गोदावरी आणि त्याच्या उपनद्या मागच्या लेक्चरमध्ये आपण यामध्ये बघितलं की कशा प्रकारे गोदावरी ही प्रमुख नदी आहे आणि त्याच्या उपनद्या यांनी या ठिकाणी आपलं खोरं या ठिकाणी एरिया बनवलेला आहे आणि त्या आधारावरती या ठिकाणी शेती ही केली जाते. आणि प्राचीन काळापासूनच या ठिकाणी शेती ही आपण करताना दिसून येते. आता या ठिकाणी या आपला जो मराठवाडा आहे या मराठवाड्यामध्ये आपण बघतो की या औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण तालुक्यामध्ये जे एक जायकवाडी मोठं धरण निर्माण झालेलं आहे. या धरणाच्या आधारावरती सुद्धा आता या ठिकाणी या धरणाचं पाणी बऱ्याच मराठवाड्यातील बऱ्याच भागापर्यंत पोहोचवलं जाते आणि त्या आधारावरती 2 ते 3 पिकं या एरियामध्ये घेतली जाते. आपल्याला या ज्या आपला जो अभ्यास क्षेत्र आहे तर या अभ्यास क्षेत्रामध्ये आपण जर या शेतीचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सर्वप्रथम आपण प्रत्येक जिल्ह्याच्या आधारावरती या मराठवाड्यामध्ये जमिनीचा वापर कशा प्रकारे केला जातो याची माहिती पाहणं गरजेचं आहे. आणि ही माहिती आपल्याला मराठवाड्यातील जे एकूण 8 जिल्हे आहेत तर या एकूण 8ही जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो की या प्रकारे जमिनीच्या वापराविषयीची माहिती आपल्याला करंट जे आहे 24-25 या संबंधितची माहिती या कालावधीमधली माहिती जमिनीच्या वापरासंबंधित ती आपल्याला मिळून जाते. या ठिकाणी आपण एक सॅम्पल म्हणून परभणी हा जिल्हा आपण मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे जे डेटा आहे यामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्रफळ या ठिकाणी आपण बघू शकता. या एरियाचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ त्यापैकी जंगल व्याप्त क्षेत्र किती आहे ते आपण घ्यायचं आहे. त्यानंतर शेती उपलब्ध नसलेले क्षेत्र म्हणजे ज्यामध्ये पर्वतीय किंवा पडीत जमीन असेल, पर्वत भाग असेल, मंदिर असेल किंवा ज्या ठिकाणी आपण शेती जी आहे करू शकत नाही म्हणजे बिगर शेती वापराखालील जमीन यांचा यामध्ये समावेश होतो. हा एक पॉईंट आपल्याला घेणं आहे. आणि तसंच आपण या ठिकाणी बघतो की निव्वळ क्षेत्र म्हणजे एकूण क्षेत्रापैकी ॲग्रिकल्चर एरिया म्हणजे शेतीसाठी उपलब्ध असलेलं क्षेत्र असे एकूण 4 पॉईंट आपल्याला या ठिकाणी घेऊन आपण या पुऱ्या मराठवाड्यातील जो डेटा आहे हा डेटा आपण या ठिकाणी घेऊ शकता. बघू शकतो मित्रांनो की या ठिकाणी आपण या पूर्ण आपला जो अभ्यास क्षेत्र आहे या अभ्यास क्षेत्रामधला या प्रकारे डेटा आपण उपलब्ध करून घेतलेला आहे. एकच आपण छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, परभणी असेल यांचा जो डेटा आहे या सगळ्यांचा यामध्ये आपण बघू शकतो. कल्टिवेटेड एरिया लागवडीखाली या निव्वळ लागवडीखाली क्षेत्र, त्यानंतर जंगल व्याप्त क्षेत्र, या ठिकाणी बॅरन एरिया म्हणजे पडीत जमीन आणि या ठिकाणी आपण बघतो की
ही पडीत जमीन, परंतु ही त्याचा आपण शेतीसाठी वापर करू शकतो अशी जमीन. या 4 पॉईंटमध्ये आपण या लँड यूज लँड कव्हर 2024-25 या दरम्यानचा आपण अभ्यासासाठी घेतलेला आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा डेटा एकत्रित करून आपण ही माहिती आपल्यासमोर मी सादर करतो. या ठिकाणी आपण बघू शकतो हे जे आहे जिल्हा आर्थिक आणि सामाजिक समालोचन 2025 आणि डेटा जो आहे 2024-25 या कालावधीतला डेटा आपण या ठिकाणी अभ्यासासाठी घेतलेला आहे. आणि ही माहिती अभ्यासत असताना आपल्याला दिसून येते की जेव्हा आपण या डेटा घेतो आणि त्याच्या आधारावरती म्हणजे एकूण लागवडीखाली क्षेत्र किती आहे या मराठवाड्यामध्ये, जंगल व्याप्त क्षेत्र किती आहे, बिगर पडीत क्षेत्र किती आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो म्हणजे बिगर शेती वापराखाली जमीन किंवा म्हणजे शेतीला उपलब्ध नसलेल्या जमिनीचा एकूण क्षेत्र किती आहे याचं, त्याचप्रमाणे या ठिकाणी एकूण निव्वळ शेतीखाली क्षेत्र किती आहे याचा आपण 4 पॉईंटचा या ठिकाणी अभ्यासासाठी घेतलेला आहे. आणि अभ्यास करताना असं आपल्याला दिसून येते की या पूर्ण मराठवाड्यामध्ये हा जो ब्ल्यू कलरचा चार्ट जो दिसत आपल्याला हा आपण घेतलेला आहे, यामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी जर आपण गेलो या ठिकाणी आपल्याला दिसून येते चार्ट फाईल डायग्राम यावरती आपण क्लिक केलं तर याप्रमाणे ही आकृती येते. आणि या आकृतीवरती आपण आपल्या मनाप्रमाणे जे काही आपल्याला नोंद करत असतो नाव टायटल वगैरे आपण हे देऊ शकतो आणि याला कॉपी करून आपल्या ज्या ठिकाणी आपला अभ्यास क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो. आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आपण या क्षेत्राला दाखवू शकतो. यामध्ये आपण QGIS मध्ये पुढच्या वर्षी बघणार आहोत कशा प्रकारे हा चार्ट आपण QGIS मध्ये तयार करू शकतो. आज आपण या ठिकाणी फक्त लँड यूज लँड कव्हर लँड यूज जो आहे हे लँड यूज या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर यामध्ये आपण दुसरे 84.06 हा जो एरिया आहे हा निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असलेला आपल्याला दिसतो. हा ब्ल्यू कलरचा निव्वळ लागवडीखाली मराठवाड्यात 2024-25 2024-25 आपल्याला जो भाग आहे हा 2024-25 या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या डेटा जो आहे ह्या माहिती ही मिळते. त्यानंतर आपण जर बघितलं तर फॉरेस्ट एरिया हा जो फॉरेस्ट रेड कलर आहे आता रेड म्हणजे हा जंगल व्याप्त क्षेत्र जे आहे तर एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी मराठवाड्याच्या 3.63% फक्त क्षेत्र जे आहे हे आज आपल्याला जंगल व्याप्त क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येतं पूर्ण एरियामध्ये. त्याचप्रमाणे आपण बघतो की 7.05 हा जो भाग आहे हा पूर्णपणे शेती उपलब्ध नसलेलं क्षेत्र म्हणून आपण याला अभ्यासला आहे. या ठिकाणी आपल्याला शेतीला म्हणजे या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपण बघतो की छोट्या मोठ्या डोंगर रांगा असेल, नदी खोरे असेल किंवा एखाद्या मोठ्या स्वरूपाचं काही बांधकाम झालेलं असेल अशासारखे जे एरिया आहे ज्यामध्ये आपण कधी आता आपण बांधकाम त्यामध्ये शेती करू शकत नाही अशा प्रकारच्या एरियाचा आपण या ठिकाणी या 7.05 या प्रकारे असलेला आपण दिसून येते. त्यानंतर फॉलो लँड जो आहे हा पडीत जमीन ज्यामध्ये आपण आज जरी ती काही कारणामुळे पडीत आहे, जंगल आहे, काही शेतकरी बऱ्याच वेळा शेती करताना काही भाग हा जनावरांसाठी चारा म्हणून राखीव ठेवतात आणि त्याला पडीत ठेवून त्या ठिकाणी जनावरांसाठी शेती चाऱ्याचा वापर केला जातो. बरेच शेतकरी काही कारणास्तव शेतीला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पीक घेत नाही आणि ती जमीन त्या वर्षी ती पडीत राहते. बऱ्याच वेळा काही शेतकरी शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि जमिनीची किंवा मृदेची उत्पादकता वाढवण्यासाठी त्या त्याची खताचं प्रमाण वाढवण्यासाठी काही कालावधी करतात त्या शेतीला पडीत ठेवतात जेणेकरून 2 वर्ष 3 वर्षानंतर पडीत जमीन त्या ठिकाणी नांगरून जेव्हा शेती केली जाते तर त्या जमिनीची जी पोत आहे ही पोत आपोआप बदलते आणि त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता ही वाढते. या अनेक कारणामुळे काही भाग जो आहे हा पडीत ठेवला जातो. अशा प्रकारचा भाग जो आहे 5.25% भाग हा त्या प्रकारे असलेला आपण दिसून येते.
तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी लँग्वेज लँड कवर 2024 आणि 25 हा आपण बघितला आणि पुढं आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन या आधीचे जे डेटा आहेत त्या आधारावरती आणि आजच्या 2024-25 मध्ये काय बदल झाला आहे याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया.